मी देवयानी वरसकर। आज भारतामध्ये एक अत्यंत अद्भुत अशी घटना घडलेली आहे आणि ती आहे एका सिंहाच्या डोळ्याच्या प्रत्यारोपणाची। भारतातल्या इतिहासामध्ये ही घटना जरी पहिलीच घडलेली असली तरी अनेक अशा घटना आपल्या संपूर्ण ह्या जगामध्ये घडत असतात की ज्या एक वेगळेपण आणि आपलं वैशिष्ट्य राखून ठेवत असतात। सिंहाचा डोळा बदलणं, मानवी अवयवांचं प्रत्यारोपण केलं जाते हे अनेकांना माहिती आहे, हे सर्वश्रुत आहे। मात्र एका सिंहाचा डोळा बदलून त्याला दुसरा सिंहाचा डोळा लावून पुन्हा त्याला दृष्टीचं जे काही त्याचे तो जो काही बघणार आहे ते त्याला करून देणं, हा जो काही ही जी काही घटना आहे ती निश्चितच अविस्मरणीय अशी आहे। आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आपल्याशी जॉईन झालेले आहेत पुरुषोत्तम पवार काका। काका, तुमचं खूप खूप स्वागत आहे कोकण सात लाईव्ह मध्ये। पुरुषोत्तम पवार हे खरं तर नाव घेतलं तर सगळ्यांना सर्वश्रुत आहे की अवयव दानाच्या संदर्भातले जे कोणी एक मोजके ॲक्टिव्हिस्ट आहेत त्याच्यामध्ये पवार काकांचा नंबर हा पहिला लागतो। अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी आपल्या संस्थेमार्फत अवयव दानाच्या संदर्भामध्ये फार मोठी क्रांती केलेली आहे आणि आज या वयात देखील थ्रू आउट डे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत या कामासाठी त्यांनी आपल्याला स्वतःला झोकून दिलेलं आहे। काका, तुमचे या संदर्भामध्ये पुनश्च एकदा तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे। काका, एक घटना आपल्या भारताच्या इतिहासामध्ये घडलेली आहे ती म्हणजे सिंहाचा डोळा जो काही बदलला गेलेला आहे त्या संदर्भात। आपण आतापर्यंत मानवी अवयवांच्या संदर्भामध्ये, प्रत्यारोपणाच्या संदर्भामध्ये खूप काम केलेलं आहे। हा सिंहाचा डोळा बदलला, ही घटना नेमकी घडली आहे तरी कुठे? खरं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे की अनेक लोकांना दृष्टी मिळत नाही, दृष्टी नसते आणि ते आपल्यावर उपचार करून त्यांना पुनर्दृष्टी आपण प्राप्त करून देऊ शकतो। परंतु भारतामध्ये गुजरात राज्यामध्ये गीरच्या जंगलामध्ये असलेला एक सिंह जो त्या वन अधिकाऱ्यांना असा आढळला की त्याची हालचाल संशयास्पद होती। म्हणजे तो स्वतःचं भक्ष्य सुद्धा तो शोधू शकत नव्हता, इकडे तिकडे फिरू शकत नव्हता, तेवढ्या पर्टिक्युलर विभागात एरियातच तो त्या ठिकाणी रेंगाळत होता। हे त्यांच्या जेव्हा निदर्शनास आलं तेव्हा त्याच्यात बारीक निरीक्षण केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की ह्या सिंहाला दिसत नाहीये आणि त्यामुळे त्यांनी त्याला पिंजऱ्यामध्ये कैद केलं आणि मग त्याच्या डोळ्याचं परीक्षण केलं। तेव्हा त्यांनी निदान केलं की ह्या सिंहाला दृष्टी नाहीये आणि त्याची दृष्टी गेलेली आहे, त्यामुळे तो स्वतःचं भक्ष्य सुद्धा शोधू शकत नाही, त्याला आपल्याला काहीतरी मदत केली पाहिजे। बरोबर, म्हणजे हे झालं गीरच्या जंगलामध्ये तो होता, त्यांच्या वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की बाबा ह्याचा डोळा काहीतरीचा प्रॉब्लेम आहे आणि ह्याचा डोळा प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता आहे। परंतु आता जेव्हा एखाद्या सिंहाचा म्हणजे मानवी अवयव किंवा एखाद्या माणसाचा डोळा बदलायचा असेल तर ती प्रोसिजर काय आहे ही सर्वांना माहिती आहे। परंतु सिंहाचा जेव्हा डोळा बदलायचा आहे किंवा सिंहाच्या डोळ्याचं प्रत्यारोपण करायचं आहे तर त्याच्यासाठी म्हणजे काय पुढे कशी काय प्रोसिजर केली गेली, कसं काय, म्हणजे त्यांच्या काय पुढचं कसं काय त्यांनी कार्यकारण केलं? मोठी कठीण गोष्ट आहे। एखाद्या माणसाला दिसत नसेल तर तो सांगतो की मला ह्या डोळ्याला नीट दिसत नाही, अंधुक दिसतंय, फक्त हा अक्षर काहीतरी आहे ते दिसतंय। तो किती प्रमाणात दिसतंय, त्याची ब्लाइंडनेस किती टक्के आहे हे तो तोंडाने सांगू शकतो। परंतु सिंहाला किती टक्के दिसत आहे, पूर्णच दिसत नाही का किंवा काय, त्याची दृष्टीचं निदान करणं हे डॉक्टरांसाठी फार मोठा टास्क होता। आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा ते निदान केलं आणि त्याच्या परीक्षणानंतर जेव्हा त्यांना हे लक्षात आलं की ह्याला आता पूर्णपणे त्याला दिसत नाहीये आणि त्याला आता डोळा प्रत्यारोपण करणं हा एकमेव पर्याय आहे। मनुष्य प्राण्याला जेव्हा कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो तेव्हा एका व्यक्तीने दान केलेला कॉर्निया अंध व्यक्तीच्या डोळ्यावर बसवला तर त्याला दिसू लागतं। परंतु सिंहाला जर डोळा बसवायचा असेल तर तो डोळा एखाद्या व्यक्तीचा, माणसाचा, डुकराचा किंवा माकडाचा असा अन्य कोणत्याही प्राण्याचा चालणार नाही, तर तो सिंहाचाच पाहिजे। आणि मग आता त्याला कसं काय डोळा देणार बरं? आणि हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता। आणि योगायोग असा झाला की हा जो आंधळा सिंह होता हा 5 वर्षाचा होता आणि त्याला दृष्टी देणार कोण? तर त्यावेळेलाच एक नैसर्गिक एका सिंहाचा मृत्यू झाला आणि त्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की ह्या सिंहाचा जो मृत्यू झालेला आहे त्याचे जर डोळे आपण काढून घेतले
आणि ते जर ह्याला बसवू शकलो आणि मग त्या पर्यायाचा त्यांनी अभ्यास केला. परंतु सिंहाचा डोळा, मृत सिंहाचा डोळा, त्याचं वजन, आकार, बुबुळाचा आकार, कारण त्याला कॅटरेक्टचा त्रास होता. म्हणजे टोटल जे दृष्टीपटल आहे ते त्याचं ओपेक झालेलं होतं. त्यामुळे त्यांनी मदोती इथे तो डोळा त्याचा परीक्षणासाठी पाठवला आणि मुरैया इथून त्याचं परीक्षण केलं. त्याचं वजन, आकार, इतर त्याची प्रत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांच्याकडून जेव्हा ग्रीन सिग्नल मिळाला तेव्हा त्यांनी सांगितलं की हा डोळा तुम्ही प्रत्यारोपित करू शकता. आणि मग डॉक्टरनी पुढच्या प्रत्यारोपणाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. जी बरोबर. खरं तर सिंहाचा डोळा बदलणं, जसं तुम्ही म्हणालात की त्याचा तो डोळा, त्याचं सगळं तो म्हणजे तो कॉर्निया किंवा इतर ज्या काही मेडिकल टर्म्सच्या बाबतीतल्या ज्या बाबी आहेत त्याची प्रोसिजर पूर्ण करणं अत्यंत गरजेचं होतं. आणि ते सुद्धा जे आव्हान होतं ते या डॉक्टरांनी पेलवलं आणि ही पुढची प्रक्रिया त्याच्या पुढची केली. परंतु भविष्यात जसं आपण म्हणालात की मगाशी जसं बोलता बोलता बोललात की एखाद्या सिंहाला माणसाचा किंवा दुसरा कोणीतरी जनावर मेलं तर त्याचा डोळा आपण बसवू शकत नाही. परंतु खरंच म्हणजे भविष्यामध्ये ही जर एक घटना जर बघितली तर असं शक्य होऊ शकेल का की एखाद्या सिंहाचा डोळा जर गेलेला असेल किंवा त्याचा जर डोळा खराब झालेला असेल तर दुसऱ्या कुठल्या तरी प्राण्याचा जर त्याला डोळा जर बसवला तर त्याला दृष्टी पुन्हा येऊ शकेल? किंवा यातल्या काही टेक्निकॅलिटीज काय असू शकतील, काय तुम्ही सांगाल? कारण तुम्ही कित्येक वर्ष या संदर्भामध्ये काम करताय, ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करताय. या बाबतीत असं सांगता येईल की 1900 सालापासून कोणत्या तरी प्राण्याचा अवयव आपल्याला प्रत्यारोपित करून दुसऱ्या प्राण्यावर बसवता येईल का याच्यासाठी सुद्धा त्याला झेनो ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतात. म्हणजे विजातीय, मनुष्याचा मनुष्याला दिलं तर सजातीय झाला, परंतु एखाद्या प्राण्याचा मनुष्याला बसवता येईल का, ह्या प्राण्याचा दुसऱ्या प्राण्याला बसवता येईल का, याच्यावर अनेक प्रयोग 1900 सालापासून चालू आहेत. त्याच्यापैकी काही प्रयोग काही काळासाठी यशस्वी होत आहेत, परंतु ते यशस्वी झाले जरी, त्याला जिवंत जरी ठेवू शकलो तरी त्याचा कार्यकाळ जो आहे तो दीर्घकाळ असू शकत नाही, असं चाललेलं आहे. भारताच्या मायथॉलॉजीमध्ये सर्वात प्रथम उदाहरण म्हणजे गणपती बाप्पा. म्हणजे पूर्वच्या काळापासून गणपती म्हणजे एका गणपतीच्या मुलाच्या शरीरावर एका हत्तीचं शिर ठेवलं. त्या काळामध्ये ती शस्त्रक्रिया शक्य होती नव्हती, हे योग्य आहे, अशक्य आहे, शक्य आहे, ह्या काहीतरी वादाच्या मुद्द्या जरी असले तरी एका दुसऱ्या प्राण्याचं शरीर अवयव मनुष्य प्राण्यावर प्रत्यारोपित करण्याची नुसती कल्पना जरी आपण सत्य मानली तरी ती त्यावेळेला किती ग्रेट होती. आणि विज्ञान जसं जसं प्रगत होत चाललंय तसं तसं त्याच्या प्रगतीच्या नुसार आपण त्या याच्यावर अभ्यास करून अनेक आपण प्रत्यारोपण करतो आहोत. अनेक प्राण्यांचे काही टिश्यूज जे आहेत ते मनुष्य प्राण्यांवर प्रत्यारोपित केले जातात. आता ह्या सिंहाची जी गोष्ट आहे, ह्या सिंहाला जेव्हा दिसत नव्हतं आणि हा जेव्हा ट्रान्सप्लांट झाला, आज त्याला 2-2.5 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आता ही घटना ताजी आहे. परंतु ट्रान्सप्लांट होऊन झाल्यानंतर पुन्हा त्याला लेन्स लावून आता तुला दिसतंय का रे, किती दिसतंय का, हे तपासू शकत नाही. आणि जेव्हा डॉक्टर, तुम्ही आता बघाल काही व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत, मी तुम्हाला देतो ते, की त्यामध्ये डॉक्टर तपासायला जातात आणि सिंहाने डरकाळी फोडल्यानंतर डॉक्टर आपले मित्र पळून जातात. त्यामुळे ही फार मोठी कठीण प्रक्रिया होती आणि ती भारतामध्ये यशस्वी झाली. याचा अवयवदान प्रत्यारोपण कार्यकर्ते म्हणून आम्हाला त्याच्यात खूप मोठा आनंद आहे, कारण ही फार मोठी आशेची गोष्ट आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की इतर प्राण्यांचे अवयव आम्हाला बसू शकतील का, तर बघा आत्ताच एक 3-4 महिन्यापूर्वी एका व्यक्तीला त्याचं हृदय पूर्णपणे बंद पडलेलं होतं आणि त्याला एक्मो सिस्टीम जिवंत ठेवलं होतं. त्याला हृदय प्रत्यारोपित करण्याशिवाय त्याला दुसरा कोणता पर्याय नव्हता. परंतु त्याला जेव्हा डॉक्टरने तो भानावर जेव्हा होता तेव्हा त्याला या सर्व गोष्टींची कल्पना दिली होती आणि त्याला माहिती होती की आता मी जगू शकणार नाही. तेव्हा त्याच्या परमिशननी, त्याच्या कुटुंबियांच्या परमिशननी त्याच्यावर डुकराचं हृदय प्रत्यारोपित करता येईल का, कारण त्याला मानवाचं हृदय त्याला मिळणं शक्य नव्हतं, कारण ते जर दिलं तरी सुद्धा तो इतर काही कारणामुळे ते जिवंत राहू शकणार नाही, अशी परिस्थिती होती. तेव्हा डॉक्टरांनी, अमेरिकेमध्ये अशी प्रथा आहे की त्याला त्याच्यात म्हणजे फॅसिलिटी आहे की गव्हर्नमेंट त्याला काही गोष्टीसाठी प्रायोगिक रूपात परमिशन देते. त्यांना परमिशन दिली, त्या रुग्णांनी सुद्धा, त्यांनी सुद्धा परमिशन दिली की आता मी असाही मरणार आहे
परंतु माझ्यावर जर त्या डुकराचं हृदय तुम्ही जर प्रत्यारोपित करलं आणि जर मी जिवंत राहिलो तर हा प्रयोग यशस्वी झाला तर माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा तो क्षण असेल. आणि म्हणून तुम्ही ते प्रत्यारोपित करा. आणि डॉक्टरांनी त्या डुकराचं हृदय एका मनुष्यावर प्रत्यारोपित केलं. बापरे. आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला अगोदर विचारलं होतं की हे जर तुला हृदय बसवलं आणि यशस्वी झालास, तू जगलास, तर तुला जगून काय करायचंय, तुझी काय इच्छा आहे. बर. तर त्यांनी उत्तर दिलं होतं की जर मला पुनर्जीवन मिळालं तर मला वर्ल्डची फुटबॉल मॅच बघायची इच्छा आहे. बर. आणि आनंदाची गोष्ट अशी की त्याला हृदय प्रत्यारोपित झालं, त्यांनी वर्ल्डची फुटबॉल मॅच पाहिली. दुर्दैव असं की त्याच्या शरीरातल्या इतर काही गोष्टींच्या पॅरामीटर्समुळे, इम्बॅलन्समुळे तो केवळ 2 महिने 2 दिवसच जगू शकला. त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पण 2 महिने का होईना एका डुकराचं हृदय, ते डुक्कर क्लोनिंग केलेलं डुक्कर होतं, त्यामुळे त्याच्या अनेक टिश्यूज आणि त्याचे अँटीजेन्स वगैरे जे होते ते मेडिकल टर्म्स आहेत, तर त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन ते हृदय प्रत्यारोपित केलं होतं. आमच्या सारख्या अवयवदानाच्या साठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे की एका दुसऱ्या प्राण्याचं शरीर, दुसऱ्या प्राण्याचा अवयव मनुष्य प्राण्यावर बसून मनुष्य प्राण्याला आम्ही जिवंत ठेवू शकतो का. यापूर्वी सुद्धा अनेक प्रयोग चालू आहेत. डुकराच्या हृदयाच्या झडपा आजही यशस्वीपणे अनेक मनुष्यावर प्रत्यारोपित करून त्यांना नवीन जीवनदान वर्षानुवर्ष मिळतच आहे. परंतु संपूर्ण हृदय बसवण्याची ही गोष्ट आणि त्यानंतर तो 2 महिने जिवंत राहिला, ही गोष्ट ही आपल्या मनुष्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही तर इतक्या आनंदित आहोत की अवयवदानासाठी ही एक फार मोठी प्रगतीची गोष्ट आहे, आशेचा मोठा किरण आहे. अहो, आता हे प्राणी सुद्धा प्राण्यांना आपले अवयव देऊन त्यांचे जीव वाचवू लागले आहेत. मनुष्य प्राणी तू कधी जागा होणार, हा प्रश्न आम्हाला पडतोय. नक्कीच काका, तुम्ही खरंच हे जे काही सांगितलं हे फारच अद्भुत. म्हणजे माझाही विश्वास बसत नाही काय की एका डुकराचं हृदय एका माणसाच्या शरीरामध्ये बसवलं गेलं आणि तो तब्बल 2 महिने व्यवस्थित जगलेला होता. आणि त्याचं मृत्यूचं कारण ते हृदय नसून इतर त्याचे काही पॅरामीटर्स होते, हे होतं त्याचा इम्बॅलन्स होता. ही फार म्हणजे मला शब्द नाहीत बोलायला की काय, म्हणजे किती मोठी क्रांती आपण केलेली आहे किंवा करू शकतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि जसं आपण म्हणालात की हिंदू मायथॉलॉजी प्रमाणे, आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे गणपतीचं जे काही तुम्ही उदाहरण दिलेलं आहे याच्याबद्दल अनेक प्रवाद होऊ शकतात. विषय घेतला तर अनेक गोष्टी म्हणजे त्याच्यावरती ॲलिगेशन्स होऊ शकतात. परंतु आहे म्हणजे जर आपण एक लॉजिकली जर बघितलं तर एका माणसाला एका हत्तीचं तोंड लावलेलं आहे आणि तो जिवंत आहे, तो बोलतो, चालतो. म्हणजेच काहीतरी कुठेतरी एक होतं की जे नंतर आम्ही त्याची अगोदर पूजा करतो. हो, हा बरोबर, आद्य पूजक आहे. नक्की नक्की बरोबर. मला काय म्हणायचंय की टीका करण्यासाठी आमच्याकडे खूप गोष्टी आहेत. कुठल्याही गोष्टीवर शंका घेण्यासाठी आम्हाला कुठल्याही गोष्टीवर आम्ही शंका घेऊ शकतो. अरे उघडा डोळे, तुम्ही बघा काय आहे, सत्य बघा, सत्य समजून घ्यावा पाहिजे. अवयवदानाबाबत सुद्धा किती अंधश्रद्धा आहेत, किती अंधश्रद्धा आहेत. आता मी ह्या जन्मी जर मी नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी मी आंधळा जन्माला येईन काय, ह्या अशा शंकांना किती अर्थ आहे. माणसाला हे कळतं की ही शंका घेणं चुकीचं आहे, हे योग्य नाही. मी मोबाईल वापरला तर मला पुढच्या जन्मी हे जन्म मिळणार नाही असं जर म्हटलं तर कोणी विश्वास ठेवेल का? नाही. अंधश्रद्धा निर्माण करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. पण माणूस आपल्या सोयीस्कररित्या पळवाटा काढतो. ज्यांना द्यायचंय, आता कालच आम्ही एका याचं नेत्रदान, त्वचादान आणि संपूर्ण देहदान केलं. अनेक लोक पुढे येऊ लागलेत, खूप लोक पुढे येऊ लागलेत. मला एकाच शब्दात सांगायचं आहे की प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी पुढे येऊ लागलेत, ते त्यांचं अवयवदान करू लागलेत. आणि मनुष्य प्राणी जगात ईश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती, तो मात्र अशाच प्रश्नांच्या विळख्यामध्ये गुंतलेला आहे. याच्यातून निघायचं बाहेर आणि आपण अवयवदान प्रत्येकाने केलं पाहिजे. मृत्यूनंतर जे शरीर आम्ही जाळून टाकणार आहोत त्यापूर्वी 2 डोळे, त्यापूर्वी 2 डोळ्याचे काच, फक्त डोळे विद्रूप होत नाही, चेहरा विद्रूप होत नाही, शरीरावरील पायाची त्वचा आपण देऊ शकतो. अनेक ब्रेन डेड झाल्यानंतर अनेक शरीराचे 8 अवयव देऊन 8 लोकांना जीवनदान देऊ शकतो. अग्नीच्या पक्षात अग्नीला सुद्धा दानच करतो, भूमीला सुद्धा दानच करतो. मग मनुष्याला दान का बरं करू नये? बरोबर आहे, हाच प्रश्न.
नक्कीच नक्कीच काका, तुम्ही आता जे बोललात की प्राण्याला आता अवयवदान करू लागलेला आहे, परंतु मनुष्य प्राण्याचा जो काही मेंदू आहे तो केव्हा जागृत होणार, या संदर्भामध्ये निश्चितच आपण या संदर्भामध्ये जी काही म्हणजे ॲक्टिव्हिस्ट म्हणून जी काही कामं जे काही काम तुम्ही करता आहे ते तर अद्वितीय आहे, त्याबद्दल तोड नाही. मी आत्ताच म्हटलं तसं आपल्या वयाचा जर विचार केला आणि ज्या पद्धतीने तुम्ही झोकून देऊन याच्यामध्ये जे काम करता आहे ते जर बघितलं तर निश्चितच महाराष्ट्रातल्या नव्हे तमाम भारतातल्या लोकांनी याचा निश्चितपणे गांभीर्याने विचार करायला पाहिजे की आपल्या मरणापश्चात आपण 7-8 लोकांना त्यांचं जीवनदान देऊ शकत असलो तर निश्चितच याच्यापेक्षा मोठं पवित्र दान ते काय असू शकते. आणि निश्चितच जास्तीत जास्त वय शरीराचं असेल तर ते शरीराचा तो आकडा आहे, परंतु बुद्धीचं वय काय आहे. काही लोकांची बुद्धी मेलेलीच आहे, शरीर जिवंत आहेत पण बुद्धी माणूस गहाण ठेवून बसलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी वयाचा प्रश्न नाही. अजूनही आम्ही तरुण आहोत कारण आमची उमेद जागृत आहे. बरोबर. कित्येक तरुण असे आहेत की ते उदासीन आहेत. त्यामुळे वयाचा विचार करण्यापेक्षा आपल्या बुद्धीच्या वयाचा विचार करा. आपली बुद्धी जागृत आहे का, जिवंत तरी आहे का, याचा विचार करावा आणि अवयवदानासाठी पुढे यावं. यस ताई. नक्कीच 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 काका, आपण जे आवाहन केलेलं आहे त्याचा आपले युवक नाही तर असे अनेक लोक की जे अवयवदानासाठी इच्छुक आहेत किंवा अशा लोकांचे नातेवाईक की ज्यांचे नातेवाईक ब्रेन डेड झालेले आहेत किंवा त्यांना कन्व्हिन्स करून जर आपण ह्या गोष्टींसाठी जर उद्युक्त करू शकलो तर निश्चितच आपल्या भारतातील अनेक लोकांचे, अनेक रुग्णांचे, अनेक अशा गरजू लोकांचे जे काही म्हणजे प्राण आहेत ते निश्चितपणे वाचू शकतील. काका, आज तुम्ही इथे आलात आणि ही जी काही अत्यंत एक वेगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये जी काही माहिती दिलीत त्याबद्दल संपूर्ण कोकण 7 लाईव्हच्या परिवारातर्फे मी तुमचे आभार मानतेच. परंतु आपलं हे अवयवदानाच्या संदर्भातलं जे काही कार्य, जे काही तुम्ही काम करताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. अनेक 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 लोकांनी आपल्याला या आपल्या कार्यासाठी स्वतःहून पुढे येऊन मदत करू देत आणि आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचे याच्यामधून जीव वाचू देत अशी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदी ही अशी घटना घडलेली आहे की एका सिंहाचा डोळ्याचं प्रत्यारोपण करण्यात आलेलं आहे आणि या सिंहाच्या डोळ्याच्या प्रत्यारोपणामध्ये काय काय अडचणी आल्या असतील किंवा त्याच्यामध्ये टेक्निकल मेडिकल बाबी काय काय आलेल्या असतील या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण थेट जोडलो गेलो आहोत डॉक्टर खरोसेकर यांच्याशी. डॉक्टर साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. डॉक्टर सागर खरोसेकर. डॉक्टर सागर खरोसेकर. कॉर्नियल म्हणजे अशा प्राण्यांचे ट्रान्सप्लांट ह्याच्या आधी झालेले आहेत आणि आपल्याकडे ट्रान्सप्लांट होणं तसं काही सोपं झालं नाही. हे जे आता लायन्सचं जे ऑपरेशन झालं आहे त्याच्यामध्ये एको मशीननी कॅटरॅक्टचं ऑपरेशन झाल्यामुळे ही एकदम फार चांगली सणसणीखेळ म्हणजे बातमी आणि खूपच उत्साहवर्धक बातमी होती. ट्रान्सप्लांट प्राण्याचं करणं ही काही सोपी गोष्ट नाही. बरोबर. मनुष्याचं ट्रान्सप्लांट करणं जास्त सोपे, कारण आय बँक अवेलेबल आहे. आय बँक म्हणजे काय की आपण एखाद्याचं मृत्यू झाल्यानंतर घरातनं किंवा हॉस्पिटलच्या प्रिमायसिसमधनं पेशंटच्या नातेवाईकांची परवानगी घेऊन बुबुळं काढून देतो, डोळ्यांची कॉर्निया काढून देतो आणि ती बँकेमध्ये स्टोअर करतो, मीडियममध्ये एखाद्या मी प्रिझर्व करतो. काही ठिकाणी ती आपण 3-4 दिवस प्रिझर्व करू शकतो. काही काही चांगल्या आय बँक्समध्ये अगदी महिना प्रिझर्व करतात. आणि त्यानंतर आपण पेशंट्सला जे आपल्याकडे वेटिंग लिस्टमध्ये पेशंट बघितले असतात त्यांना बोलवून अगदी प्लॅन पद्धतीने ऑपरेशन करू शकतो. तर ह्या ट्रान्सप्लांट्समध्ये इलेक्टिव्ह म्हणजे अतिशय प्लॅनिंगच्या दृष्टीने व्यवस्थित असल्यामुळे आपल्याला त्या डोळ्याच्या मापांचे सगळे मशीन्स, इन्स्ट्रुमेंट्स, अवजारं सगळे आणि त्याचे मायक्रोस्कोप त्या लांबीचे वगैरे अवेलेबल असतात. त्या म्हणजे ओटीचे टेबल्स वगैरे. आता डोळ्याच्या प्राण्यांवरती ते इतक्या मोठ्या लायन्सच्या सिंहासारख्या मोठ्या प्राण्याचं ऑपरेशन करताना
डॉक्टरांना आलेल्या अडचणी, जुनागडला जे आता ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये त्यांना अशी अडचणी आल्या की त्यांना मायक्रोस्कोप खूप मोठा लागू लागला. कारण तो सिंह आपल्यापेक्षा जवळपास रुंदीला सुद्धा 2-2.5 पट मोठा आहे. बरोबर. माणसापेक्षा 3 पट मोठा आहे. आणि सिंहाचा डोळा हा भाग माणसाच्या डोळ्याच्या पेक्षा साधारणपणे 1.5 ते 2.5 पटीने मोठा आहे. बर. त्यामुळे आणि त्याच्यामध्ये कॉर्निया, बुबुळाच्या बाबतीत सुद्धा बुबुळ सुद्धा तेवढंच मोठं आहे. साधारण नॉर्मल माणसाचं बुबुळ हे 11 ते 12 मिलीमीटर असतं डायमीटर. तर लायनचं साधारण जो दुप्पट म्हणजे 20-22 ते 24 मिलीमीटर असण्याची शक्यता असते. बरं, त्याची ग्रोथ किती आहे, तो किती मोठा आहे याच्यावरती ही थोडं अवलंबून, त्या गोष्टी अवलंबून आहेत. त्याच्यामुळे ह्या मोजणं आलं त्याप्रमाणे आपल्याला काही बहुतेक वेळा कुठले ट्रान्सप्लांट लागतील किंवा कुठल्या ऑपरेशन्समध्ये डोळ्यांच्या जर मोतीबिंदू असेल तर त्याच वेळेस आपल्याला करायचा असतो. जसं माणसांमध्ये आपण बुबुळचं प्रत्यारोपण वेगळ्या वेळेला आणि नंतर मोतीबिंदू झाला तर एखाद्या वर्षाने 2 वर्षांनी वेगळ्या वेळेला करू शकतो, तसं प्राण्यांमध्ये आपण करू शकत नाही. त्यामुळे बाय डिफॉल्ट आपल्याला त्यावेळेस मोतीबिंदू काढायला लागणार. त्यामुळे त्याच्यामध्ये लेन्स टाकायला लागणार. तर त्या लेन्सला सुद्धा आपल्याला कस्टमाइज करायला लागेल. जे आता जुनागडच्या ह्याच्यामध्ये जे त्यांनी फेकोचं ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये त्यांना लेन्सची खास व्यवस्था करावी लागली. त्यांनी आधी ती ऑस्ट्रेलियामधल्या एका प्रोफेसरच्या मदतीने, डॉक्टर वॉरेन हिल नावाच्या प्रोफेसरच्या, त्यांनी जर्मनीमध्ये एका कंपनीला कस्टमाइज लेन्सेस मिळवायचा प्रयत्न केला. कारण ती कंपनी जरा उत्साही आहे आणि ती जगामध्ये प्राण्यांसाठी अशी कस्टमाइज लेन्सेस तयार करते. बर. माणसांसाठी करते पण त्यांच्यासाठी पण करते. तर त्यांना ज्या लागणाऱ्या गोष्टी असतात, पिरॅटोमेट्री, ए स्कॅन, पॅकिमेट्री, अँटर चेंबर टेस्ट, अशा 3-4 गोष्टींचं त्यांच्या प्रोव्हिजन द्यावं लागतं. तर अशा वेळेला ह्या प्राण्यांना आधी त्या ट्रान्सप्लेस करावं लागतं, म्हणजे त्यांना भूक द्यावी लागते, ह्या गोष्टी मिळवाव्या लागतात, तपासणी करावी लागते, त्या तपासण्या करून त्यांना पाठवावं लागतं. मग ते लोक ते कस्टमाइज करतात आणि नंतर ते शिप करून आपल्या देशामध्ये येणार. ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये जवळजवळ 2 ते 3 आठवड्यांचा वेळ लागतो. आणि मग ह्या पेशंटला, म्हणजे ह्या प्राण्याला पुन्हा एकदा ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यावं लागतं. बदल्या काळामध्ये तसं आता जुनागडला पण त्यांना ह्या ऑपरेशनसाठी त्यांना मायक्रोस्कोपची जी लेंथ आहे साधारणपणे एवढी असते, 2 हात लांब असते, एवढी असू शकते मायक्रोस्कोपची लांबी. ती जास्त करून घ्यायला लागेल, जवळपास 1.5 पट त्याच्यासाठी लांबी वाढायला लागेल. म्हणजे मायक्रोस्कोपला स्पेशली काहीतरी अजून एक आर लावावं लागेल, ते फायबर ऑप्टिकची त्याच्यानी लाईटची केबल मोठी करायला लागेल आणि मग ते ऑप्टिकल त्याच्याने डॅमेज न करता जोडावं लागेल. अशा सगळ्या गोष्टी करून कस्टमाइज करावं लागतील. बेड तर मिळणं शक्यच नाही, आपल्या कुठल्या प्राण्याला उचलून त्या बेडवर ठेवणं शक्य नाही ऑपरेशन थिएटरच्या. म्हणून त्यांना जमिनीवर करायचं आणि हा मायक्रोस्कोप खाली यायचा, आपण एखाद्या स्टूलवर बसायचं आणि आपल्याला ती सवय नसते तशी ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना. स्टूलवर बसून त्यांनी तशी मांडी घालून ऑपरेशन करणं. त्यात ते जे आमच्या फूट पॅडल म्हणून एक असतं मशीन अटॅकच्या ऑपरेशनसाठी, ते फूट पॅडल म्हणजे हँड पॅडल म्हणून, त्याच्यामध्ये ते पाय जसं आपण गाडीमध्ये फूट पॅडलनी ऍक्सिलेटर दाबतो तशा प्रकारचं फूट पॅडल आपल्याला लांब ठेवून बसलेल्या परिस्थितीत दाबायचं. या सगळ्या गंमतशीर घटनांमध्ये आपल्याला ते कस्टमाइज करून ज्या गोष्टीची सवय नाही त्या गोष्टी करायच्या. आणि हे आपण दिस इज लाईक ऍडजस्टमेंट टू द सडन न्यू एन्व्हायरमेंट फॉर सर्जन. प्राणी पण व्हायलंट असला, असा सिंह वगैरे असे हिंस्र गोष्ट असले किंवा त्यांना नीट ट्रान्सप्लेस केलं की नाही केलं हे बघणे, त्यासाठी ॲनेस्थेशियाचे डोस त्यांच्या वजनाप्रमाणे ते करणार आहे. त्याच्यामुळे वेटरनरीमध्ये अनुभव असलेले ॲनेस्थेटिस्ट पाहिजे त्यावेळी. नक्कीच. मग त्यांनी ते डोस ॲडजस्ट करून व्यवस्थित ट्रान्सप्लेस केल्यानंतर आपण करणार. मध्येच तो लाईन उठला तर मग काही खरं नाही. ह्या सगळ्या प्रॅक्टिकल गडबडी आहेत त्याच्यात. बरोबर. हे जुनागडला त्याच्यामुळे 14 जानेवारीला आणि 24 जानेवारीला जी ऑपरेशन झाली मोतीबिंदूची, ती ऑक्टोबरला त्या लायनला तपासणी केली होती 2021ला. मध्ये बघा तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 2.5 महिन्याच्या आसपास त्यांचा वेळ गेला तयारी करून ते लेन्स वगैरे मिळवण्यामध्ये. शेवटी त्यांना लॉकडाऊनमुळे आपल्या इंडियन कंपनीनी मदत केली आणि ही इंडियन कंपनी फार आमच्या डोळ्याची फार पायनियर कंपनी आहे, ऑरोलॅब नावाची. ती आपल्या अरविंद आय इन्स्टिट्यूट मधुराईला असते आणि त्यांनी एका काळामध्ये डॉक्टर्सना फार मदत केली. त्याच कंपनीने पुढाकार घेऊन तो लेन्स त्यांना मिळवून दिला, जो 1.5 ते 2.5 पट मोठा होता नॉर्मल लेन्सच्या आमच्या तुलनेमध्ये. तशीच आपल्याकडे केअर ग्रुप नावाची पण कंपनी आहे जी पण कस्टमाइज लेन्स बनवते. त्याच्यामुळे आपल्याकडे 2 ऑप्शन्स भारतात आहेत. भारताला काही फार मागे राहिलेलं नाही, पण ह्या गोष्टी इतक्या अनयुज्युअल की त्यावेळेस असं काही घडलं तर त्या गोष्टी करता येतात. माझ्या मागच्या दिवशी 2 दिवसापूर्वीच माझ्याकडे एक
कुत्र्याचं मोतीबिंदूचं एक आलं होतं, ते जर पुढे सरकलं आणि ते खरंच निघालं, कारण ते मला अजून कळलं नाही की ते व्हॉट्सअपचं फॉरवर्ड होतं की खरंच कोणी कुत्रा वसईमध्ये मोतीबिंदूचं आहे. बर. ते एखाद्याचं माझं इफ ते अप्रोच मी त्यांना आताच काल का परवाच मी त्यांना अप्रोच केले, तर ते असेल आणि ते खरंच एक्झामिन करायला केलं तर मग कुत्र्याचं सुद्धा मला ट्रान्सप्लांट करायला किंवा ॲटलीस्ट कॅटरॅक्टचं वगैरे त्या ऑपरेशन करायला लागेल. हाच प्रकार कुत्र्याच्या बाबतीत करावा लागेल. बरोबर. कुत्र्याच्या बाबतीत थोडासा जास्त त्रास नाही होत, कारण लेन्स तो म्हणजे नक्षाचा लेन्स आहे, तोच वापरता येऊ शकेल थोडासा मोठ्या प्रकारचा. बर. तर त्यामुळे बघूया आता, म्हणजे काय काय प्रॅक्टिकल अनुभव येतो ते आता कळेल. बरोबर. आणि ही नक्कीच जर घटना घडली तर मी ती पुरुषोत्तम पवारांना सांगेन का तुम्हाला टेक्स्ट करून सांगेन. नक्कीच नक्कीच नक्कीच. डॉक्टर सागर खरोसेकर हे LV प्रसाद आय इन्स्टिट्यूट ही जी हैदराबादची एक नामांकित संस्था आहे, त्या संस्थेतून त्यांनी कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून पदवी घेतलेली आहे आणि गेली 20 वर्ष ते कॉर्नियाच्या या सगळ्या आजारांवरती किंवा कॉर्नियाच्या संबंधित जे काही ट्रान्सप्लांट किंवा अशा संदर्भातले आहे त्याच्यावरती ते प्रॅक्टिस करतायत. सध्या ते वसईमध्ये प्रॅक्टिस करतायत. काही याच्या अगोदर ते गेली कित्येक वर्ष हैदराबादमध्ये देखील प्रॅक्टिस करत होते आणि कॉर्निया ट्रान्सप्लांटच्या संदर्भातल्या अनेक अशा नाजूक गोष्टींच्या संदर्भात किंवा त्याच्या टेक्निकल आणि मेडिकल टर्म्सच्या संदर्भामध्ये डॉक्टर सागर खरोसेकर यांचा खूप मोठा हातखंडा आहे. डॉक्टर खरोसेकर, आता जे आपण सांगितलं की सिंहाचं जे काही डोळ्याचं ट्रान्सप्लांटेशन झालं किंवा त्याचं प्रत्यारोपण झालं, आपण जनरली बघतो मानवाचा डोळा जेव्हा बदलला जातो किंवा त्याचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन केलं जाते त्यावेळेस त्या ऑपरेशननंतर खूप त्याची निगा किंवा त्याची खूप काळजी घेतली जाते. म्हणजे त्यांनी डोक्यावरून अंघोळ करायची नाही, त्याने आगीच्या जवळ जायचं नाही, त्याला चष्मा दिला जातो म्हणजे गॉगल दिला जातो, तो त्याने एक महिनाभर डोळ्यावरती ठेवायचा असतो, त्याचं एक पिरियॉडिकली असं चेकअप असते डोळ्याचं. आता ह्या प्राण्याच्या बाबतीत हा जो काही प्रश्न आहे तो कसा काय सॉर्ट आउट केला जाणार आहे? नाही, ॲक्च्युली ट्रान्सप्लांट कुठल्याही प्राण्यांचे करताना हे फार मोठे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत. ट्रान्सप्लांट इतकं इझी नाही. आणि पहिली गोष्ट ह्याच्यात काय की सिंहाचा कॉर्निया दुसरीकडनं मिळणं, म्हणजे त्या साईजचा किंवा त्या थिकनेस हे फार अवघड आहे. तसंच ही गोष्ट कुठल्याही प्राण्यासाठी माकड असो किंवा असं काही कुठे वन्य प्राण्याकडे समजा मिळाले, आता हे कठीण आहे त्यांना कळणं. पण असं कोणी एखाद्या फॉरेस्ट ऑफिसर्सने वगैरे समजा शोधली की एखादा आहे स्ट्रगलिंग प्राणी, तर प्रॅक्टिकली ट्रान्सप्लांटमध्ये दुसऱ्याचा कॉर्निया मिळणं अशक्य आहे. वेळेला काय करावं लागेल की तपासणी केल्यानंतर समजा ते आपण जे फुल पडतं म्हणतो कॉर्निया, गुगळामध्ये फुल पडलं, तर त्याच्यामध्ये साधारण गुगळाची मानवी गुगळाची जी डायमीटर ती 11-12 मिलीमीटर, त्याच्यामध्ये समजा एक 4-5-6 मिलीमीटरचा जो डाग असेल आणि उरलेली 5-6-7 मिलीमीटरचा कॉर्निया कुठेतरी क्लिअर असेल, तर ते बुबुळ आपण फिरवू शकतो एक्सेंट्रिकली मध्ये असं कट करून. आणि जो फुलाचा म्हणजे पांढरा भाग आहे तो पेरिफेरल आणू शकतो आणि क्लिअर भाग सेंटरला आणू शकतो आणि त्याच्याने सुद्धा हे ट्रान्सप्लांट जगू शकतो. हे ट्रान्सप्लांटमध्ये बाकीच्या म्हणजे मेलेल्या माणसाने समजा घेतलेल्या डोनेटेड कॉर्निया असण्यामध्ये 2 प्रॉब्लेम्स असतात. दुसऱ्यांचा टिश्यू आपण वापरला तर आपल्याला रिजेक्शनचा प्रॉब्लेम असतो. कुठले ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट असो, हार्ट ट्रान्सप्लांट असो, लिव्हर ट्रान्सप्लांट असो, त्याच्यामध्ये बॉडी कॅन रिजेक्ट दॅट ट्रान्सप्लांट, दुसऱ्यांची ती टिश्यू, आणि तो खराब होऊन जातो. तर त्याला वाचवणं ही फार मोठी आर्ट आहे. किडनी ट्रान्सप्लांट नंतर ते आपण ऑपरेशन करताना किडनी ट्रान्सप्लांट झालं किंवा हार्ट ट्रान्सप्लांट झालं, ग्रीन कॉरिडॉर झाला, ह्याच्याबद्दल पेपरमध्ये बातमी येते किंवा टीव्हीवर बातमी येते. पण नंतर तो वर्ष 2 वर्ष हा औषध देऊन त्याचा रिजेक्शन पासून बचाव करणे, इन्फेक्शन पासून बचाव करणे ही जास्त अवघड गोष्ट आहे. आणि त्याचं ती क्रॉनिक आणि खूप अशी लांब प्रोसिजर असल्यामुळे त्याचं काही असं वाव फॅक्टर त्याच्यामध्ये नसतं आणि त्याच्यामुळे त्याची बातमी होऊ शकत नाही. परंतु हे फार जास्त अवघड गोष्ट. म्हणजे आमच्याकडे ट्रान्सप्लांटमध्ये नेहमीच म्हणतात की सगळ्यात सोपी गोष्ट कोणती, तर ट्रान्सप्लांट करणे, त्याच रिलेटिव्ह नंतरच जास्त त्रास आहे. तसं त्याच्यामुळे जेव्हा माणसामध्ये ही गोष्ट इतकी अवघड आहे तेव्हा ह्या प्राण्यांमध्ये दुसऱ्यांचं बुबुळ मिळणं महाकठीण. बरोबर. त्याच्यामुळे आपण हे रोटेशनल ऑटोग्राफ म्हणजे रोटेट करणारे ऑटोग्राफ जे आहेत ते जास्त सोपे आहेत. ते केल्यानंतर त्याला रिजेक्शनचा प्रॉब्लेम नाही, कारण तुमचंच बुबुळ तुम्ही फिरवतो, बरोबर, तुमच्या पेशंटच. त्याच्यामुळे तो जास्त सोपा आहे. आणि इन्फेक्शन तर देवाच्या देवावर सोडणं भाग आहे. फक्त लकीली हे जे प्राणी जगतायत त्यांची इम्युनिटी एक्सपेक्टेड असते की चांगली असते. त्याच्यामुळे सहसा
तर ते वाचायचे चान्सेस असू शकतात. दुसरा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम, आपण टाकीला टाकलेले असतात हो. ट्रान्सप्लांटसाठी, तर ते टाके काढणार कोण? बरोबर. पण ते एका वेळेस काढत नसतात, त्याच्यामुळे 3-4 वेळा त्याला गुण देणं म्हणजे 3-4 महिन्यांनी हा एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतात. बरोबर. तिसरं तुम्ही म्हटलं तसं पट्टी बिट्टी करणं ते इम्पॉसिबल आहे. बरोबर. ते ठेवूच शकत नाही, ते त्यांना काय आपण कुठल्या कमांड देऊ शकत नाही. त्याच्यामुळं हे ट्रान्सप्लांट्स ह्या प्राण्यांमध्ये इट्स एक्स्ट्रीमली डिफिकल्ट जॉब, व्हेरी डिफिकल्ट टू अचीव दॅट सक्सेस इन दॅट. कॅटरॅक्टच्या बाबतीत म्हणाल तर जे जुनागडला कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं फिकोचं, त्याच्यामध्ये लेन्स वगैरे झाल्यानंतर छोटी जखम असते, टाके नसतात, टाके काढायचा प्रोग्राम नाही, आणि म्हणून ही हा पेशंट जेव्हा जानेवारीला झाला तेव्हा आता मार्चपर्यंत सक्सेसफुल झाला, 2 महिने झाले, म्हणून त्याची बातमी दिल्या गेली आमच्या ग्रुपवरती. बरोबर. की ते जास्त रिलेटिव्ह सोबत, कारण नंतर पोस्ट ऑपरेटिव्ह बाबा काय त्या झूच्या मधल्या लोकांना ते जसं ते खाऊ खातात तसं काहीतरी आयडिया करून त्याला पुढे अडकून ड्रॉप टाकणं वगैरे थोडंफार शक्य आहे बर. झू मधल्या सीमाला, पण बाकीची केअर इतकी सोपी नाही आहे. बरोबर. ट्रान्सप्लांट आता मात्र अजून एक गोष्ट आहे इन फ्युचर, आता सुचरलेस ट्रान्सप्लांट येत चाललंय. बर. त्यामुळे सुचरलेस ट्रान्सप्लांट मात्र ह्या प्राण्यांमध्ये करणं जास्त सोपं जाईल. आता ऑलरेडी ती थोडीशी माहिती आम्हाला आलेली आहे, आणि ती सुचरलेस ट्रान्सप्लांट जर ऑन टेबलला तुम्ही कन्फर्म केलं की बरं आहे, नंतर थोडंसं देवाच्या देवावर सोडून ते ट्रान्सप्लांट यशस्वी होण्याची शक्यता वाढू शकते. नक्कीच. तर हे मात्र डेफिनेटली चान्स मिळाला तर कदाचित मलाही करायला आवडेल. पण तुला चान्स मिळेल की नाही माहित नाही. तो हा कुत्र्यामध्ये वगैरे मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण कुत्र्याचे डोळे वगैरे हे आपल्याला एकदा ती हे प्राणी वन डोमेस्टिक अॅनिमल्स असल्यामुळे ह्यांच्याकडे ह्या गोष्टी घडू शकतात, आणि ह्या मिळायला मॅचिंगला सोपं, त्याच्यामुळे एखाद्या ह्युमन कॉर्नर पण त्याच्यात टाकून कदाचित सक्सेस मिळू शकेल. मध्ये माझ्या गावाकडे, म्हणजे माझे आजोबा परभणीला माझ्या आजीचं अगदी शेत चांगलं आहे, ते एक खूप गाई म्हशी आहे. एका गाईला मोतीबिंदू झाला होता, तर त्या गाईचं मोतीबिंदूचं ऑपरेशन आम्ही ठरवलं होतं, पण ती दुर्दैवाने गाय नंतर 2-1 महिन्यामध्ये गेली बिचारी. मी सगळ्यात प्रिपरेशन करून गेलो होतो. त्यावेळेस मी जे बुबुळचं एक्झामिन केलं होतं, तर ते बुबुळ सुद्धा जवळजवळ सिंहाच्याच त्या डायमीटर्समध्ये असावं, कारण ते सुद्धा मला वाटते 19 का 20 मिलीमीटर भरत होतं. त्यांच्यासाठी थोडंसं मोजायचा प्रयत्न केला होता. तर ह्या गोष्टी अशा ह्या प्रकारच्या मोठ्या प्राण्यांमध्ये ह्या गोष्टी जरा अवघड आहेत. बरोबर. बरोबर. एक कॉर्नियल सर्जन म्हणून जेव्हा तुम्ही गेली काही वर्ष इथे काम करताय, अत्यंत सक्सेसफुली काम करताय, भविष्यामध्ये या संदर्भातले काय प्रॉस्पेक्ट्स आहेत, कशा पद्धतीने, कारण आपल्याकडे डोळ्यांची म्हणजे डोळ्यांचं जे काही म्हणजे कॉर्नियाला लॉस झाल्यामुळे अनेकांना अंधत्व येते आणि तो न भरून निघणारा विषय आहे. अजूनही आपण डोळ्यांवरती म्हणजे मध्यंतरी सुद्धा डॉक्टर तात्याराव लहाने हे जे प्रख्यात आपले नेत्र विकार तज्ज्ञ आहेत, सर्जन आहेत, त्यांच्याबरोबर सुद्धा चर्चा केली होती. त्यावेळेसही ते म्हणालेले होते की आपल्याकडे कितीतरी म्हणजे आपल्या भारतामध्ये जवळजवळ 20 लाख लोक मरतात दरवर्षी, परंतु आपल्याला 2000 सुद्धा डोळे मिळत नाही त्याच्यातून. आणि श्रीलंकेसारख्या देशामध्ये दरवर्षी जवळजवळ एक म्हणजे 20,000 लोक मिळतात आणि 20च्या 20,000 डोळे त्यांना ते मिळतात, आणि म्हणून अजूनही आपण श्रीलंकेवरती डोळ्यांसाठी अवलंबून आहोत. अशा जेव्हा गोष्टी जेव्हा आपण बघतो, तर यांचा जेव्हा विचार केला तर एक कॉर्निया सर्जन म्हणून ह्या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता, भविष्यामध्ये कशा पद्धतीने बघता? फारच चांगला प्रश्न विचारला, म्हणजे माझ्या आवडीचा प्रश्न आहे. श्रीलंका जगात नंबर 1ला आहे, खरंच आहे. पण लहान सरांची ज्या गोष्ट सांगितली त्यात एक छोटासा पॉझिटिव्ह गोष्ट अशी की आपण पहिल्या 5 मध्ये आहोत जगामध्ये कॉर्नियल आय डोनेशन. आपण बरे आहोत तरी सुद्धा, पण त्याच्यावर सॅटिस्फाय वी कॅनॉट सॅटिस्फाय विथ व्हॉट एव्हर वी आर गेटिंग, कारण आपल्याकडे पॉप्युलेशन खूप जास्त आहे, गरज खूप जास्त. बरोबर. त्यामुळे आपले ट्रान्सप्लांट जे आय डोनेशन हे कमीत कमी 2.5 ते 3 पट वाढायला पाहिजे इन नेक्स्ट 10 years, हे तर अपेक्षा आहेच आहे. आपल्याकडे गुजराती कम्युनिटी फार डोनेशन करते, त्याच्यामुळे त्यांचं पण थोडं शिकण्यासारखं आहे गोष्ट. आणि बऱ्यापैकी डोनेशन होत आहेत, वापरही आपला चांगला आहे. आणि आजकाल एक कॉर्निया आपण 2 किंवा 3 पेशंटसाठी वापरू शकतो. मी स्वतः 3 लोकांना वापरला आहे 1-2 वाजता. तसे भाग छोटे भाग करू, फ्रंटचा भाग एका पेशंटला, बॅकचा भाग एका पेशंटला, जंक्शनमधल्या मदर्सेस एका पेशंटला असं आपण करू शकतो. तर अशा गोष्टी करून आहे त्या गोष्टी जास्तीत जास्त वापरण्याचा जो प्रकार आहे तो पण सुरू झाल्यामुळे ट्रान्सप्लांट प्रोसेसची वाढ जसे आय डोनेशन वाढतील
तसं तसं हा प्रकार अजून सुद्धा आहे. श्रीलंका आपल्याकडे आपल्यापेक्षा पुढे आहे आणि त्यांचं अजून एक गोष्ट आहे की ते कॉर्निया एक्सपोर्ट करतात आणि एक्सपोर्ट करताना ते त्यांच्याकडे सिंगापूरला वगैरे आयडोनेशन त्यांचे इतके येतात त्याचे की मी सिंगापूरला असताना ही गोष्ट नोट केली होती की सारखे त्यांना श्रीलंकेमधून खूपच कॉर्निया मिळायचे आणि सिंगापूर इज ऑलमोस्ट सोलली डिपेंड ऑन श्रीलंका आयडोनेशन्स. तर अशा गोष्टी आहेत. आपल्याकडे अजून एक्सपोर्टच्या लेवलपर्यंत आलं नाही आणि त्यासाठी आपल्याला 5 ते 6 पटीने वाढत होते आपल्याकडे बरोबर. कॉर्निया डोनेशन्स. कॉर्निया आपण काय की आपल्याकडे मिथ्स खूप आहेत म्हणजे काय विचार की कॉर्निया कट केला तर आपलं ह्युमन बॉडी डिफेक्ट झाली म्हणून डेथ झाल्यानंतर मग स्वर्ग मिळणार नाही. बरोबर. काय काय कल्पना असल्यामुळे कॉर्नियाचे जे मुलं लोक तयार आहेत त्यांना खोडा घालणारे त्यांची नाते दुसरे असतात. दुसरं त्या दुःखाच्या काळामध्ये पटकन कोणी पुढाकार घेतला नाही ते इच्छा असली तरी उशिरा आठवलं तरी कॉर्निया मिळत नाही. बरोबर. त्यामुळे हॉस्पिटल रिटायर प्रोग्राम जो असतो हॉस्पिटलमध्ये आय बँकेचे लोक अपॉइंट केले जातात. तिथे ते अशा थोडेसे दुःखाच्या प्रसंगातले पेशंट्स हेरून त्यांच्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्हच्या ऐवजी थोडेसे सेकंड डिग्री रिलेटिव्हना हवं ती बातमी फोडून मग त्याचा कोणतरी विचार करायला लागतो. असं करून मग ते कॉर्निया मिळतात. तर हे पण आपल्याकडची मुवमेंट बरीच चालली. याच्यामध्ये आमच्या एरवी प्रसादच्या आय बँकेने फार पुढाकार घेतला होता 20 वर्षापूर्वीच आणि ह्या गोष्टी बऱ्यापैकी घडत आहेत. तर गोष्टी सुधारतील नक्कीच. मी खूप ऑप्टिमिस्टिक आहे त्याबाबतीत आणि नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा होत राहील. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आज आपण खरं तर एका सिंहाच्या डोळ्याच्या संदर्भातली जी काही डोळ्याचं जे काही त्याचा कॉर्निया बदलला गेला ही जी भारतातली पहिली घटना आहे या संदर्भामध्ये आपल्याशी चर्चा केलेली होती. आपण कॉर्निया सर्जन आहात, अत्यंत त्याच्यामध्ये तुम्ही फार प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि अनेक रुग्णांना अनेकांना त्याच्यापासून तुम्ही त्याचा लाभ दिलेला आहे. निश्चितच ही घटना काय असू शकते, एका सिंहाचा कॉर्निया बदलण्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात याच्या संदर्भातली जी काही टेक्निकल माहिती आहे ती जी तुम्ही सांगितली त्या संदर्भामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्हच्या परिवारातर्फे मी तुमचे आणि आपले पवार काका की जे एक ॲक्टिव्हिस्ट आहेत, ह्या अवयवदान चळवळीच्या संदर्भातले फार मोठे ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्यांनी जसं सांगितलं की माझ्या वयाकडे जाऊ नका, मी अजूनही तरुण आहे, माझ्यामध्ये अजूनही उमेद आहे आणि मी निश्चितपणे काम करत राहणार. तर तुमच्या दोघांचे खूप खूप आभार मानते. पुन्हा एकदा या सगळ्या भावी जे काही आपण अझम्पशन्स केलेली आहेत ती सक्सेसफुल होतील असं आपण गृहीत धरूया, किंबहुना ते आशादायक आणि ते फलद्रूप होईल असंच आपण आशा करूया. आणि आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी मी खूप खूप सुयश चिंतिते. धन्यवाद.